एनडीए मध्ये जाण्याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी होत असल्याची माहिती मिळतेय। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीत आमदारांना एनडीए बाबत विचारणा झाल्याचंही सूत्रांकडून कळतंय। 10 पैकी 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार आहेत, तर एका आमदाराचा विरोध आहे असं देखील सूत्रांनी सांगितलंय। जयंत पाटील यांनी खासदारांची देखील मतं जाणून घेतली आहेत। वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाईल असं जयंत पाटील यांनी आमदारांना आश्वासन दिलंय। येत्या 2 दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडणार आहे। आपण या सगळ्या घडामोडींचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अतिशय महत्त्वाची अशी बातमी, एनसीपी अखेर एनडीए मध्ये जाणार का? काय चर्चा सुरू आहेत? प्रामुख्याने शरद पवार यांच्या पक्षातले सगळेच आमदार आणि खासदार जे आहेत ते इच्छुक असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। जयंत पाटील यांच्यावर दबाव एक प्रकारे वाढवला जातोय। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही बैठका पार पडल्या, ज्या बैठकांमध्ये आमदार उपस्थित होते। सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत आणि त्या 10 पैकी फक्त 1 आमदार त्या बैठकीला उपस्थित नव्हते, ते म्हणजे रोहित पवार। रोहित पवार सोडून बाकी सगळ्या आमदारांनी एनडीए सोबत जायला तयारी दर्शवलेली आहे। त्याचबरोबर तशा पद्धतीचा जो दबाव आहे तो देखील जयंत पाटील यांच्यावर टाकलेला आहे। अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवार जरी घेणार असले तरी जयंत पाटील हे आता वरिष्ठ नेत्यांशी अजून चर्चा करू शकतात, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, सुप्रिया सुळे आहेत, शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांच्यासोबत चर्चा येत्या 2 दिवसामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं, जे 8 खासदार आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा केली जाऊ शकते, कारण 8 खासदारांचं असं मत आहे की आम्ही आजही एक संघ आहोत, कुणाशी आम्हाला म्हणजे मर्ज करायची गरज नाही, पक्ष किंवा कुठं जायची गरज नाही। मात्र शरद पवार जो अंतिम निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं सगळे खासदार देखील सांगतायत। त्यामुळेच एनडीए सोबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे किंवा त्याला जोर मिळतोय असं म्हणता येईल। पावसाळी अधिवेशन संसदेतलं सुरू होते 20 तारखेपासून आणि त्यापूर्वी राष्ट्रवादीतली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। आणि जर एनडीए सोबत शरद पवार गेले तर 10 पैकी किती आमदार जातात हे बघावं लागेल, कारण रोहित पवार वैचारिकदृष्ट्या तयार नाहीत असं समजतंय। जी शाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत म्हणजे जपलेली होती ती यापुढे पाहायला मिळणार नाही किंवा पक्षाचं तशी विचारधारा कायम राहणार नाही। जर भाजपसोबत गेलं तर असं म्हणून काही आमदारांचा विरोध होता आणि त्यातलंच नाव म्हणजे रोहित पवार आहेत। खरं तर फॅमिलीतला त्यांच्या पवार कुटुंबियातला एक घटक रोहित पवार म्हणून यांना देखील ओळखलं जातं आणि त्याचबरोबर ते आमदार देखील आहेत। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की आमदार खासदारांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय काय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.